नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर येथे धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जैन संघटना आयोजित महासंमेलन पार पडले। यावेळी ललित गांधी यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले आहे, तर पाहूयात। जैन समाजाच्या आणि जैन धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने जैन समाजासाठी स्वतंत्र अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि जैन समाजासाठी अशी स्वतंत्र व्यवस्था करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य आहे। या महामंडळाच्या माध्यमातून जैन धार्मिक संरक्षणासाठी, जैन तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी, जैन साधू संतांच्या विहारधाम निर्माणासाठी, जैन ग्रंथांच्या पुनर्निर्माणासाठीच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून आहेत। या महामंडळाच्या माध्यमातून युवकांना व्यापार उद्योगासाठी सवलतीच्या दरात कर्ज देण्याच्या योजना आहेत। महिलांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आहे। महिला बचत गटांना 50 लाखापर्यंत कर्ज देण्याची योजना आहे। ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही अशा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना बिनव्याजी गृहकर्ज देण्याची योजना सुद्धा या महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाते। एकूणच धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या सगळ्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून समावेश करून सरकारनं एक चांगलं शक्तिशाली असं महामंडळ जैन समाजासाठी निर्माण केलेला आहे। पहिल्या वर्षी 200 कोटी रुपयाचा निधी आम्हाला मिळालेला आहे। याबरोबरच अनेक बँकांनी 2,000 कोटी रुपयापर्यंतचा निधी देण्याची तयारी व्यापार उद्योगाच्या कर्जासाठी दर्शवलेली आहे। HDFC बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बरोडा आहे आणि कोटक बँक आहे। जैन संपादनाचा अल्पसंख्याकांचा मेळावा आपण जैन कॉन्फरन्स व सर्व जैन संस्था यांनी आयोजित केला होता। मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अनेक मान्यवर भगिनी व बांधव हजर होते। त्यासाठी दिगंबर असतील, श्वेतांबर असतील, जैन सर्व प्रकारचे जे ह्या अल्पसंख्याकांमध्ये जे भाग घेतलेला आहे ते सर्वजण, त्याचे अध्यक्ष आणि सर्व जिल्ह्यातून, सर्व तालुक्यातून जास्तीत जास्त संख्या साधारण 2 ते 2.5 हजार लोकांची संख्या हजर झाली। आता हा जैन मेळावा जो आहे तो ललितजी गांधी नामदार साहेबांनी आपल्याला सर्वांना आम्हाला समजून सांगितला, परंतु त्यानंतरही या योजनांचं कसे रूपांतर करायचा, लाभ कसा घ्यायचा आणि प्रत्येकाला वेगळ्या जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी लाभ कसा द्यायसाठी, त्यासाठी आम्ही कमिट्या करून त्या कमिट्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण त्यासाठी वेगळे ऑफिसेस चालू करणार आहेत। त्या ऑफिसेसचे स्थान, स्थळ आणि वेळ आपण सर्व निश्चित करून तशी सर्वांना आम्ही कळवणार आहोत की जेणेकरून आपल्या जैन समाजासाठी ज्या महाराष्ट्र शासनाने महामंडळ स्थापन करून योजना दिलेल्या आहेत त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळेल, गरजूंना लाभ मिळेल, सुशिक्षित बेरोजगारांना लाभ मिळेल, कर्ज मिळेल, शैक्षणिक निधी मिळेल, वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शिक्षणासाठी अग्र विभाग होईल, विधवा महिलांसाठी पण अनेक योजना आहेत। त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी आम्ही सर्व कमिट्या करून त्याचे काम कायमस्वरूपी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये चालू ठेवणार आहे। त्यासाठी आम्ही कार्यशाळा पण घेणार आहोत। त्या कार्यशाळेसाठी आम्ही ललितजी गांधी यांना निमंत्रित करणार आहोत आणि त्या कार्यशाळेमध्ये आम्ही सगळ्यांना दाखवणार आहोत की फॉर्म कसे भरायचे, त्याची योजनेमध्ये कोणती कागदपत्र लागतात, त्या सर्व माहिती आम्ही त्यांना देणार आहोत। आणि आजचा हा मेळावा सर्वांनी अतिशय यशस्वीपणे जैन कॉन्फरन्सचे सर्व सदस्य, सर्व संस्था यांनी यशस्वीपणे पार पाडला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। जय जिनेंद्र, जय महावीर। अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथे क्रिकेट स्पर्धेबरोबरच 400 मीटर धावणे, बॅडमिंटन आणि रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे। या क्रीडा स्पर्धेत सुमारे 2000 खेळाडू खेळणार आहेत। या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये, दुसरे पारितोषिक 51,000 रुपये, तिसरे पारितोषिक 31,000 रुपये दिले जाणार आहे। तसेच प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समॅन आदी पुरस्काराने खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे। तसेच मॅन ऑफ द सिरीजचा देखील पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती आदर्श व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंगवी यांनी दिली। नमस्कार, मी प्रवीण शिंगवी, महावीर चषक परिवारचा सदस्य। आजपासून पुन्हा एकदा नगरमध्ये नावाजलेल्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आजपर्यंत जे जोरदार आम्ही ज्या पद्धतीने साजरं करतोय त्या पद्धतीने पुन्हा एकदा यावर्षी महावीर चषकची सुरुवात केलेली आहे। महावीर चषक परिवाराने यावर्षी अजून एक नवीन कन्सेप्ट घेऊन येत जे आम्ही दरवर्षी क्रिकेटच्या मॅचेस, लीग मॅचेस क्रिकेटच्या घेतो, एवढी मोठी टुर्नामेंट घेतो,
त्याचबरोबर 100 मीटर रिले, बॅडमिंटन आणि रस्सीखेच एक नवीन ट्रेंडमध्ये जाऊन नवीन पद्धतीनं 4 मॅचेस 4 गेम्स एकत्र करून महावीर चषक यावर्षी महावीर कप 2025 म्हणून लॉन्च केला आहे. आम्हाला आत्तापर्यंत तुमचं सगळ्यांचं भरपूर सहकार्य मिळालं आहे. असंच कायम मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज जी सुरुवात झाली खरंच वाखाणण्याजोगी होती. सगळे येणारे प्रेक्षक भरपूर लाभ घेत आहेत, आनंद घेत आहेत. या गोष्टीचा आम्हालाही भरपूर आनंद आहे आणि आम्ही काहीतरी करतोय यापासून लोकांना काहीतरी आनंद मिळतो याचा आम्हालाही खूपही आनंद आहे. धन्यवाद. तुमचं सहकार्य असंच कायम असू द्या. आज फक्त काही गोष्टी मनाविरुद्ध होत असतात. जसं आत्ता जम्मू काश्मीरला हल्ला झाला त्याच्यात आपले बांधव काही आपल्याला सोडून निघून गेले, काही जखमी आहेत. आता ॲक्च्युली या गोष्टी आपल्या मनाला पटत नाहीत, पण या गोष्टींना पर्याय नाही. याला आपलं सरकार नक्कीच काहीतरी चांगलं उत्तर देईल. आपण त्यांच्या मागे कायम आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सकाळी आम्ही महावीर चषक सुरुवात करताना ही गोष्ट व्हायला नको होती, पण भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्यांना अर्पण करून सुरुवात करण्याची वेळ आली. नाही व्हायला पाहिजे या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं. या गोष्टीचं आम्हाला भरपूर दुःख आहे, पण दुःख बाजूला सोडून आनंदात घुसावं आपल्याला लागतंय. या गोष्टीचाही आनंद आहे की काहीतरी नवीन आपण लोकांसाठी घेऊन येतोय आणि नगरकर आपल्या पाठीशी कायम उभे आहेत. असंच महावीर चषक परिवाराला तुम्ही सगळे प्रेम देत राहा एवढीच आमची इच्छा आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याच्या कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कौटुंबिक न्यायालयात झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाप्रसंगी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश उपस्थित होत्या. काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज कौटुंबिक न्यायालयामध्ये श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यायालयात म्हणजे हायकोर्ट त्याच्या अंडर असलेली सर्व न्यायालयामध्ये आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला आहे. त्याप्रमाणे आज कौटुंबिक न्यायालय अहमदनगर येथे न्यायाधीश संगीता भालराव मॅडम यांच्या उपस्थितीत प्रमुख याच्यात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. आणि त्यांच्या जे निरपराध व्यक्ती आहेत शहीद झाले तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या मृतदेहांना चिर शांती लाभो अशी प्रार्थना सर्वांच्या वतीनं करण्यात आली. यावेळेस न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, न्यायाधीश, वकील बंधू सर्व भगिनी उपस्थित होते. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांवर हल्ला करत मृत्यूतांडव घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांचे पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर्स अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करत जाळण्यात आले. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हा हल्ला पाकिस्तानचे षड्यंत्र आहे. केंद्र सरकारने करारा जबाब देत पाकड्यांची मस्ती जिरवावी अशी मागणी शहर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे. पाकिस्तानच्या भिवंडी आपल्या निष्पाप भारतीयांचा बळी टाकली. असं घडलं त्या ठिकाणी की त्यांनी अरे तुझा धर्म कुठला आहे हे विचारलं, नाव विचारलं आणि मग त्या ठिकाणी बेधुंद गोळीबार केला आणि निष्पाप हिंदूंचे प्राण त्या ठिकाणी घेतले. ज्या पद्धतीने हा हल्ला झालाय त्यात स्पष्ट आहे की त्या ठिकाणी ही सगळी जी सूत्रधार आल्याची ही पाकिस्तानमधनं हरवली गेली आहे. या हल्ल्याचं खरा मास्टर माइंड जो आहे तो पाकिस्तान आहे. त्यामुळे या पाकिस्तानच्या पाकड्यांची जी मस्ती आहे ती मस्ती जिरवायचं काम जे त्या ठिकाणी केंद्र सरकारने करारा जबाब त्या ठिकाणी घेत केलं पाहिजे. आज ज्या पद्धतीने देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सीमेवरची सुरक्षा ही धोक्यामध्ये संबंध देशभरामध्ये चिंतेचं वातावरण आहे, संतापाची लाट आहे. तुम्ही जर घटनाक्रम पाहिला तर सीमेपासून जवळपास 350-300 किलोमीटरचं अंतर हे पहलगामपर्यंतचं आहे. मुळात प्रश्न निर्माण होतो की अशा पद्धतीने दहशतवादी जे आहेत पाकिस्तानचे ते भारताच्या सीमेमध्ये एवढ्या आतमध्ये पोहोचले कसे याची कुणकुण जी आहे ती गुप्तचर यंत्रणा नव्हती का? यापूर्वी सुद्धा आपला याचा पुलवामाचा जो काही हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे त्या ठिकाणी गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं. त्याच्यातून निष्पाप लोकांचे त्या ठिकाणी जवानाची बळी आपले गेले होते. जोपर्यंत केंद्र सरकार या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेत नाही, या पाकड्यांची मस्ती जिरवत नाही, यांना करारा जबाब देत नाही, तोपर्यंत त्यांना भारतची ताकद काय, हिंदुस्थानची ताकद काय ती समजणार नाही. या ठिकाणी अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं समस्त शिवसैनिकांनी
आपल्या ज्या संतप्त भावना आहेत ते या ठिकाणी व्यक्त केल्या। पाकिस्तानचा झेंडा या ठिकाणी आम्ही जाळलाय। जे अतिरेकी होते हरामखोर त्यांना सुद्धा या ठिकाणी पाय देण्याचं काम शिवसैनिकांनी केलेलं आहे। मला एकच या निमित्तानं सांगायचं आहे की जर पाकिस्तानच्या मुसक्या या सरकारनं आवडल्या नाहीत तर या देशातील जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरायची राहणार नाही। आम्ही या घटनेचा अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद। थोडे लोक थांबत नाही पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानने जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीनं सर्वप्रथम मी निषेध करतो। आज भारत 130 कोटीचा देश असताना 24 कोटीचा पाकिस्तान भारतामध्ये येऊन भारताच्या नागरिकांना आपला धर्म विचारून त्यांची हत्या केली। बायका मुलं समोर असताना जे आपले पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये गेले होते त्या ठिकाणी भारतामध्ये असह्य होऊन त्यांच्या वेदना 140 करोड मधील जनता केव्हा जाणार घेईल हा प्रश्न राहिला। हे रोजच होत चाललंय। पश्चिम बंगालमध्ये तर रोज 2-4 हिंदू मरत आहेत। पंतप्रधान साहेब आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल। आज आमचे 2829 पर्यटक गेले हे पहिल्यापासून जात आहेत। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांसारखी भूमिका घेतली तरच या पाकड्यांना तुमचा वचक राहील, अन्यत्र या अशा कारवाया हमेशा करत राहतील। मी पंतप्रधानांना विनंती करतो की झालेली घटना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेदना करत आहे। जगामधील सर्व आपल्याकडे शस्त्र आहे, त्या शस्त्रांचा आपण कधी उपयोग घेणार ही भारतातील जनता आपल्याला प्रश्न विचारत आहे। या गोष्टीचा आपण मोठ्या प्रमाणात जर बदला घेतला तरच या भारतातील नागरिक शांत बसेल, अन्यथा भारतातील नागरिक आपल्या पद्धतीने पाकड्यांना आपला जाब विचारेल। मी विनंती करतो आणि आमच्या 30 पर्यटकांना ज्या निर्गुणपणे मारण्यात आलं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो। त्यांच्या परिवाराला या संकटामधून सावरण्याची शक्ती द्यावी अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांच्या गाडीत दम नाही की भारताचं काय म्हणजे जो हल्ला केला त्यांना असं बिहार हल्ला त्यांनी जो केला त्याचं उत्तर आम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकतो। दुसरी गोष्ट मला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचं एक वाक्य आठवलं। त्यांना एक पत्रकार महोदयांनी विचारलं तुम्हाला जर देशात हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलले होते आणि त्यांनी जो गांडूळ हल्ला केला त्याचा मी निषेध व्यक्त करतो। हे नपुसक आहे पाकिस्तान आणि वेळ आली तर आम्ही ती शस्त्र घेऊन पाकिस्तानमध्ये शिवसैनिक आम्ही घुसू, देशासाठी आम्ही लढू ही भावना मी व्यक्त करतो। त्यांचा निषेध व्यक्त करतो। गेल्या 2 दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळील बायसरम भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे। मात्र या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा अहिल्यानगर शहर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात निषेध करण्यात आला। या भ्याड हल्ल्यातून बळी पडलेल्या 26 निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। न्यायालय परिसरात झालेल्या शोकसभेला शहर बास असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील वर्ग उपस्थित होते। नगर बार असोसिएशनने शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नियोजन केले आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। जे निरपराध लोक मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या मृतात्मा चिर शांती लावू अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि माझे 2 सदस्य आज या ठिकाणी आम्ही शहर बार असोसिएशनच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारतातील जे काही 26 नागरिक या
बळी पडले त्यापैकी महाराष्ट्रातील 6 व्यक्तींना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे आणि या हल्ल्याचा आम्ही वकील संघाच्या वतीने तीव्र शब्दात असा निषेध व्यक्त केलेला आहे. 2 मिनिटं स्तब्ध उभा राहून मृतात्म्यांना श्रद्धांजली मिळावी यासाठी या ठिकाणी शोकसभेचं आयोजन केलेलं आहे आणि या हल्ल्याचा अहमदनगर शहर वकील संघ तीव्र शब्दात निषेध करत असून या भ्याड हल्ल्याच्या पाठीमागे जे कोणी सूत्रधार असतील ते केंद्र सरकारने शोधून काढून त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी असं या ठिकाणी अन्वय ठरलेला आहे. स्टार्ट. पहलगाम येथे जो भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहर बार असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली जे मृत्यू झाले त्या महात्म्यांना आज श्रद्धांजली आम्ही वाहिली. आणि श्रद्धांजली वाहताना नेहमी असं वाटतं की फक्त आम्ही श्रद्धांजलीच व्हायची का? अरे तुम्हाला जर लाजा असेल तर समोरून वार करा पाकड्यांनो. तुमचा नापाक जर इरादे असेल तर लक्षात ठेवा, हा हिंदुस्थान आहे, हा भारत आहे, हा कोणत्या तुमच्या भ्याड हल्ल्यांना घाबरणारा नाही आहे. लक्षात ठेवा तुम्ही असे निष्पाप लोकांना जे तिथे फक्त फिरायला म्हणून आले, तुमची ना आमची काय आम्ही दुश्मन आहोत का तुमचे? तुम्ही आम्हाला सतत टार्गेट करून तुम्ही दहशतवादी संघटना प्रत्येक वेळी हिंदुस्थानातल्या भारतातल्या आमच्या निष्पाप लोकांना मारता. इथून पुढे लक्षात ठेवा. मी केंद्र सरकारला विनंती करते की जर असा भ्याड हल्ला करत असेल तर यांना फक्त तुम्ही गोळीने नका हे करू, तर यांचं पूर्ण शरीर यांचं तुकडे करून ह्या प्रत्येक शहरात एक तुकडा द्या आणि त्या तुकड्यावर नाही थुंकून आम्ही लक्षात ठेवा पाकड्यांनो, ही फक्त संधी आहे तुम्हाला परत सुधारण्याची. जर तुम्ही सुधारले नाही तर इथल्या महिला सुद्धा तेवढ्याच खंबीर आहे आणि ती म्हणजे जशाच तसं उत्तर आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हे प्रत्येक वेळेस तुम्ही भ्याड हल्ले करता, मागून हल्ले करता. असं काय केलं आम्ही तुमचं वाटोळं की तुम्ही अशा आमच्यासारख्यांना निष्पाप लोकांना तुम्ही मारता? अरे लाज वाटल्या पाहिजे. कोणत्या धर्माच्या नावाखाली तुम्ही मारून राहिले? तुम्ही धर्म विचारून मारता? तुमचं रक्त आणि आमचं रक्त वेगळं आहे का? तुम्ही धर्म विचारून जर मारलं तर तशाच उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. अहिल्यानगर येथील सिव्हिल हडको येथील ओढ्यामध्ये नागरिकांनी मैल मिश्रित पाणी सोडल्यामुळे सिव्हिल हडको येथील ओढ्या शेजारी मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असून त्यांना तेथे दुर्गंधीचे साम्राज्य आणि डास मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे सोडलेले ड्रेनेजचे पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेत मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी तात्काळ दखल घेत सिव्हिल हडको भारत चौक येथील ओढ्याची पाहणी करून नागरिकांना या समस्येतून मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे. आज या आपल्या हडकोमधील जो नाला आहे तर त्या नाल्या संदर्भात, नाला म्हणजे सिव्हिल हडको भारत चौक इथं जो नाला आहे त्या नाल्याच्या दुर्गंधी, जनावर डुकर याच्या संदर्भात, मच्छर या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना आज विनंती केली होती. त्यांनी देखील पाहणी केली तर त्याच्यावर काय त्यांच्याशी चर्चा करून करतो म्हटलेत काय ते. त्याच्यावरती खूप भयंकर त्रास आहे आम्हाला या हडकोमध्ये. भारत चौक ते गणेश चौक इतके दुर्गंधी की अगदी खूप डास, अनेक आजार होते त्याच्यापासून, मलेरिया वगैरे लोकांना. तर त्याच्यावर आलते आज आयुक्त. आता काय होतंय सांगितलंय त्यांना आम्ही, कारण की वरच्या भागातनं सगळं ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यांना आम्ही दाखवून दिलंय साहेबांना. हो 17 तारखेला मी महानगरपालिकेत गेलो होतो आमच्या नाल्याचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात. तर 21 तारखेला स्वतः उपायुक्त साहेबांनी पाहणी केली आणि त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की वरच्या लोकांना नोटीस देऊन तुम्ही ते त्वरित बंद करण्यात यावं. आत जे सोडतात ड्रेनेज ते, पण कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही. उलट त्यांनी आणखी एक दुसरी लाईन सोडली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे इतकी दुर्गंधी वाढली परिसरात की डासाचा प्रादुर्भाव वाढला, लोक आजारी पडतायत, कोणी लक्ष देत नाही. मग काल आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो, आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यात पाहणी करायला आले. आमच्या समोर त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर तो विषय सोडू, वरच्या स्तरावर प्रयत्न करू. रयत शिक्षण संस्थेच्या कापडबाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यात शाळेतील तब्बल 138 विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून त्यातील 15 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, 29 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आणि 94 विद्यार्थी शहर गुणवत्ता यादीत झळकले आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाने
प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये एकूण 3 वर्षामध्ये या शहरामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी येण्याचा मान मिळवलेला आहे। आत्ताच नुकत्याच मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विद्यालयाचे तब्बल 138 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेलं आहे। त्यापैकी 15 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकलेले आहेत, 29 विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकलेले आहेत आणि या शहराच्या यादीमध्ये 94 विद्यार्थी झळकलेले आहेत। खरं म्हणजे हा जो उच्चांक आहे तो आमच्या विद्यालयाचा सर्वात जास्त विद्यार्थी येण्याचा मान आमच्या विद्यालयाला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि यासाठी रयत शिक्षण संस्थेचे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य सन्माननीय दादाभाऊजी कळमकर साहेब असतील, आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदरावजी पांडुळे असतील, जनरल बॉडी सदस्य अभिषेकजी कळमकर, अर्जुनरावजी पोकळे साहेब, या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं। संस्थेचे विभागीय अधिकारी सन्माननीय नवनाथजी बोडके सर यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं। खरं म्हणजे या जे यश मिळालेलं आहे ते आमच्या या शिक्षकांमुळे मिळालेलं आहे। आमचे सर्व शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करतात आणि म्हणूनच आजचं हे यश या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरतंच मर्यादित न ठेवता आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विचारशक्ती आणि बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास यांचा विकास घडवण्याचं कार्य सुरू आहे। आणि मंथनसारख्या प्रज्ञाशोध परीक्षा असतील किंवा इतरही स्पर्धा परीक्षा असतील यामध्ये मुलांचं आकलन, चिंतन शक्ती वृद्धिंगत होत असल्याचं या ठिकाणी आम्ही या परीक्षांना आवर्जून हे विद्यार्थी बसवत असतो आणि हे यश सर्व शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील यांचं आहे आणि त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। अहिल्यानगर येथील बोलेगाव गावठाण येथील 2 हेक्टर पाचार ही जागा महाराष्ट्र शासनाची असून ती शासनाच्या ताब्यातच आहे। त्या जागेवर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती जमातीचे 150 ते 200 कुटुंब गांधीनगर बोलेगाव गावठाण येथे सुमारे 15 ते 20 वर्षापासून भाडे तत्वावर रहिवास करत आहेत। त्यामुळे त्या जागेवर गोरगरिबांच्या घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात येऊन योजना राबवण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र बांधणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशन या संस्थेसाठी कायमस्वरूपी कार्यालयाची निकड असून ही गरज ओळखून आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवून शहरातील अहिल्यानगर परिसरात संस्थेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। अहिल्यानगर तालुक्यातील हिवरेझरे परिसरात बोर ब्लास्टिंग करून अनधिकृतपणे राजरोसपणे उत्खनन सुरू आहे। बोर ब्लास्टिंगमुळे शेतकऱ्यांच्या घरावर दगड पडून पत्र्यांना छिद्र पडले आहे। तसेच बोरवेलचे पाणी गायब होत असल्याने शेतकऱ्यांवर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे। ब्लास्टिंग करून होत असलेले उत्खनन तात्काळ न थांबवण्यास 7 दिवसांच्या आत कोणत्याही क्षणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगर येथे जिथे स्वच्छता असे तिथे आरोग्य वसे हे ब्रीद घेऊन नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी 23 एप्रिल रोजी श्री क्षेत्र धरमपुरी निंबळक जवळचा परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली। तसेच याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला आहे। अहिल्यानगर येथील आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालयातील इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे 10 विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये वेलफेअर फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा आणि केंद्र यादीत यश मिळवले। त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथे एक धक्कादायक प्रकार घडलाय। संत तुकाराम महाराजांच्या 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहात वारकरी बनून आलेल्या जालना जिल्ह्यातील महिला आणि पुरुषांच्या टोळीने चांगलाच उच्छाद घालत अनेक महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले।
मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्यावर तेथे उपस्थित नागरिकांनी या 18 जणांच्या टोळीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। रेशीम उद्योगात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून पैसे घेतले, त्यानंतर पैसे परत देण्यास टाळाटाळ करून सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराची 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार विजय भजनराव सांगळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अहिल्यानगरमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून एका दुचाकीला आणि एका चारचाकी वाहनाला धडक देत त्या वाहनांचे नुकसान केल्याची घटना 23 एप्रिल रोजी दुपारी 3च्या सुमारास सावेडी उपनगरात घडली। पोलिसांनी या कारचा पाठलाग करत त्या मुलाला कारसह पकडले असून या प्रकरणी त्याच्या पालकाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे। मंदिराच्या बंद दरवाजाची कडी कोंडा कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने मंदिरातील 26,000 रुपये किमतीचे सोन्याचे आणि पितळी धातूचे दागिने असा ऐवज चोरून नेला। ही घटना नगर तालुक्यातील नांदगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 22 एप्रिल रोजी रात्री 8 ते 23 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे। याबाबत मंदिराचे पुजारी बाळासाहेब पुजाहरी बोरुडे यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे। अशातच जम्मू काश्मीर येथे अहिल्यानगर येथील तृतीयपंथी अडकल्याने त्यांनी महाराष्ट्र शासन आणि अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।